नमस्कार मित्रांनो. जिथे वेग कमी करावा लागतो, तिथे पराभव नसतो. तिथे पुढच्या मोठ्या प्रवासाची तयारी असते. धनुराशींच्या व्यक्तीबद्दल एक गोष्ट कायम बोलली जाते. ही माणसं थांबायला शिकलेली नसतात. त्यांना पुढे जायचं असतं. नवीन अनुभव घ्यायचे असतात. जग बघायचं असतं. स्वतःची मर्यादा ओलांडायची असते. ही रास स्वभावाने आशावादी, मोठा विचार करणारी आणि काहीतरी चांगलं पुढे असेलच या विश्वासावर जगणारी असते. आणि म्हणूनच जेव्हा आयुष्य अचानक वेग कमी करायला भाग पाडतं, तेव्हा धनुराशीला तो काळ जास्त कठीण वाटतो. जून 2026 हा महिना साधारणतः असाच आहे. कारण या महिन्यामध्ये सर्वात महत्वाची मोठी घटना म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी गुरु आता अष्टम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे आणि जवळजवळ येणारा संपूर्ण वर्ष हा या स्थानामध्येच राहणार आहे. सामान्यतः अष्टमस्थ गुरु हा फारसा शुभफलदायी मानला जात नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अष्टम स्थान म्हणजे नेहमीच नुकसान नसतं, ते परिवर्तन असतं. ते गती कमी करून विचार करण्याचा तो काळ असतो. हा काळ तुम्हाला आतून मजबूत करतो. म्हणूनच या महिन्याचा मंत्र एकच: सावध पण घाबरलेला नाही, शांत पण थांबलेला मात्र नाही. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर हा महिना तुम्हाला स्वतःच्या शरीराबद्दल ऐकायला शिकवणार आहे. धनुराशीचा स्वभाव एका जागी बसणारा नाही. काहीतरी चालूच असतं. काम, फिरणं, नवीन योजना, नवीन कल्पना. पण या महिन्यात शरीर नक्की सांगेल, थोडं थांब. धावपळ वाढेल, ऊर्जा खर्च होईल. झोपेचा ताळमेळ बिघडू शकतो. मानसिक थकवा जाणवू शकतो. विशेष म्हणजे या काळामध्ये तुमचे अंदाज काही वेळा चुकू शकतात. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही पूर्ण खात्रीने विचार करत होता, त्या प्रत्यक्षात वेगळ्याच निघू शकतात. म्हणजे तुमचे अंदाज चुकतील. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, मनाच्या मागे लगेच लागू नका. प्रत्येक भावना हे काही नेहमी सत्य नसतं. निर्णय घेताना थोडा वेळ घ्या. बाकी मोठ्या आरोग्याचा धोका मात्र दिसत नाही. पण स्वतःची काळजी घेणं तेवढंच आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर हा महिना तसा काही वाईट नाहीये. पण अति आत्मविश्वास टाळण्याचा मात्र नक्कीच आहे. विशेषतः जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर पहिल्या 20 दिवसांमध्ये गोष्टी नियंत्रणात राहू शकतात. पण शेवटचे 10 दिवस थोडे सावधगिरीचे आहेत. अचानक नफा दिसेल किंवा पटकन पैसे कमवण्याचा मोह सुद्धा होईल. पण थांबा, अनावश्यक जोखीम घेऊ नका. धनुराशीचा स्वभाव मोठं खेळ खेळण्याचा असतो. थिंक बिग. पण या महिन्यामध्ये लहान आणि विचारपूर्वक घेतलेलं पाऊल उपयुक्त जास्त ठरेल. गुंतवणूक करताना भावनेपेक्षा लॉजिक किंवा माहितीवर विश्वास ठेवा. घर किंवा गृहसौख्याच्या बाबतीत घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या तब्येतीमुळे काही चिंता निर्माण होऊ शकतात. त्यांच्यासोबत वेळ घालवा. कारण काही वेळा उपस्थिती ही औषधापेक्षा मोठी ठरते. घरातील वातावरण एकंदरीत व्यवस्थितच राहील. पण काही मोठी घरासंबंधित कामं मात्र या महिन्यामध्ये करू नका, थोडी पुढे ढकला. रिलेशनशिपच्या बाबतीत हा महिना थोडासा संवेदनशील राहील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणावरून गैरसमज होऊ शकतात. धनुराशीचा स्वभाव थोडं स्पष्ट बोलण्याचा आहे. अति स्पष्टपणा कधीतरी दिसूनच येतो. पण प्रत्येक सत्य हे प्रत्येक वेळी बोलायचंच मात्र नसतं. काही वेळा समोरच्या व्यक्तीला समजून घेणं सुद्धा हे स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा महत्वाचं ठरतं. छोटे वाद मोठे होऊ शकतात, म्हणून प्रतिक्रिया देण्याआधी थोडं थांबा. गर्भवती महिलांनी विशेषतः स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. विश्रांती, नियमित काळजी आणि स्वतःवर जास्त ताण न घेण्यासंबंधी मनावर थोडंसं कंट्रोल ठेवा. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना मेहनत घेणारा आहे. लक्ष विचलित होऊ शकतं, पण सातत्य ठेवलं तर परिणाम मात्र चांगले मिळतील. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत जीवनसाथीबरोबर काही छोट्या मोठ्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात.
तुम्हाला समजत नाहीयेस किंवा माझ्यावर तुझा विश्वास नाहीये, अशा काहीशा भावना येऊ शकतात. पण हे मात्र कायमचं नसेल. सुसंवाद ठेवा. मनात गोष्टी साठवू नका. कार्यक्षेत्र आणि करिअरच्या बाबतीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी गुप्त विरोधक, तुमच्या कल्पनांचा वापर करणारी माणसं किंवा तुमच्या विश्वासाचा फायदा घेणारे लोक तुम्हाला भेटू शकतात. विशेषतः महिन्याच्या शेवटचा आठवडा थोडंसं लक्षपूर्वक ठेवणं गरजेचं राहील. सतर्क राहा. तुमचा मूळ स्वभाव म्हणजे लोकांवर पटकन विश्वास ठेवणं. पण या महिन्यात तोच स्वभाव तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो. सगळ्यांना आपल्या योजना सांगू नका. प्रत्येक हसणारा चेहरा हा तुमच्यासाठीच असेल असं मात्र नाही. पण काळजी करू नका, हा काळ नुकसानाचा सुद्धा नाही, तर शहाणपणाचा आहे. दिनांक 15 आणि 29 तारखेच्या आसपास मोठे निर्णय, कमिटमेंट, कागदोपत्री व्यवहार, मोठे व्यवहार यापासून थोडंसं दूर राहा. घाई मात्र करू नका. भावनेने निर्णय अजिबात घेऊ नका. बाकी जून 2026 धनुराशीसाठी थांबण्याचा मुळीच नाहीये. तर स्वतःला नव्याने समजून घेण्याचा मात्र नक्कीच आहे. कारण काही वेळा आयुष्य आपल्याला वेग कमी करायला लावतं. कारण पुढचा मार्ग मोठा असतो. आणि महिन्याच्या शेवटी कदाचित तुम्ही स्वतःला एक गोष्ट नक्कीच सांगा, मी हरलो नव्हतो, पण मी योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला मजबूत करत होतो. धन्यवाद.